जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूरच्या आपटेवाडी परिसरात स्वानंद तरंग नावाची सोसायटी असून या सोसायटीत 30 एप्रिल रोजी दुपारी सोसायटीतील लहान मुलं क्रिकेट खेळत होती। यावेळी त्यांचा बॉल बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये गेल्याने पीडित 15 वर्षीय मुलगा बॉल आणण्यासाठी गेला। यावेळी त्याने तिथल्या झाडाला लागलेले आंबे पाहून काही आंबे तोडले। मात्र ही बाब समजल्यानंतर सदर बंगल्याचे मालक राजा जामदारे आणि त्यांची पत्नी रात्री स्वानंद तरंग सोसायटीच्या आवारात आले आणि त्यांनी तिथे खेळत असलेल्या संबंधित मुलाला आंबे तोडल्याचा जाब विचारला, तसंच मारहाण करण्यास सुरुवात केली। इतक्यावरच न थांबता मुलाला मारत मारत त्याच्या घरासमोर घेऊन जात पालकांसमोरही लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे। तसंच पुन्हा जर तुमच्या मुलाने आमच्या झाडाचे आंबे तोडले तर त्याला नग्न करून मारू, आम्ही इथले गाववाले आहोत अशी धमकी जामदारे दाम्पत्याने दिल्याचा आरोपही पीडित मुलाच्या आईने केला आहे। सोसायटीच्या आवारातील मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।